लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी येथील बेलदारवाडी शिवारात बुधवारी दुपारी 4च्या सुमारास वीज कोसळून एक मेंढी व 3 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेत काही बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत। ज्ञानेश्वर म्हाळू शिंदे व त्यांचा मुलगा हे दोघे शिवारात मेंढ्या चारत असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटासह जोरदार आवाजाने ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ अश्विनी खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित कुर्हे यांना संपर्क करून तातडीने पाचारण करण्यात आले। डॉक्टर कुर्हे यांच्यासह नानासाहेब काकळीज, अक्षय गुंजाळ, अजय जोहिरे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी जनावरांना औषधोपचार केले, तसेच मृत जनावरांचा पंचनामा करण्यात आला। दरम्यान नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संबंधित तलाठी सचिन मोरे यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार तलाठी मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे। या घटनेत शिंदे कुटुंबियांचे अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेंढपाळ ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह धनगर समाजाचे नेते राजू शिंदे यांनी केली आहे। मी ज्ञानेश्वर शिंदे बोलतोय। तालुका नांदगाव शिवार मल्हारवाडी 4-4:30 सुमाराच्या वेळेस वीज पडून 3 शेळ्या आणि 1 मेंढी गेली। तर शासनाकडून मला आर्थिक मदत भेटावी। सरासरी किती नुकसान झालं? माझे नुकसान 1 लाखाच्या पुढची होती, पण जास्तीत जास्त शासनाकडून मला आर्थिक मदत मिळावी बुवा असं। काल या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, आपल्या काही मेंढ्यांवरती आणि बकऱ्यांवरती वीज पडून या 4-5 मेंढ्या ह्या काल आणि बकरी दगावलेली आहे। दिवसेंदिवस वीज पडून या ज्या नैसर्गिक आपत्तीची जी घटना आहे याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। तर मी तसं काल आमचे या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे साहेब यांना ही घटना सदर कळताच त्यांनी तातडीने या ठिकाणचे आपले तलाठी तात्यात आहेत त्यांना तातडीने पंचनामे वगैरे करण्यासाठी पाठवलं आहे व जास्तीत जास्त नुकसान भरपाई या आपल्या मेंढपाळ बांधवांना मिळवून देतील असे प्रयत्नशील अण्णासाहेब करत आहेत। परंतु या निमित्ताने मी शासनाला व आदरणीय अण्णासाहेबांना सांगू इच्छितो की सदर घटनांचं प्रमाण हे तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे व याची जी काही नुकसान भरपाई जी त्यांना मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती मिळत नाही। तर शासनाने आणि अण्णासाहेबांनी जर कधी याकडे जातीने लक्ष घातलं तर निश्चित यांना न्याय मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.